कल्याण पूर्व येथे मोठ्या जल्लोषात होणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हिंदू नववर्षाचे आयोजन करण्यात आले। या भव्य हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेचा प्रारंभ कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगणाजवळील साईबाबांच्या मंदिरासमोर सकाळी 6:30 वाजता करण्यात आला। यावेळेस मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली। स्वागत यात्रा गणपती चौक, मुख्य बाजारपेठ, जुनी जनता सहकारी बँक, मसोबा चौक, तिसगाव नाका या मार्गातून पुढे जाऊन या स्वागत यात्रेचा समारोप तिसाई मंदिराच्या प्रांगणात करण्यात आला। या स्वागत यात्रेत भारतीय संस्कृती आणि परंपरा दर्शविणारे अनेक चित्ररथ, पारंपरिक वाद्ये, ढोल ताशे, लेझिम पथक, पालखी, विविध प्रकारची भारतीय कलागुण दर्शविणारी पथके आदींचा सहभाग असणार असून या स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी विशेष क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते। भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत तमाम भारतीय नागरिकांनी शक्यतो आपापल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्षा आणि आमदार सुलभा गणपत गायकवाड तसेच कार्याध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, संजय शेठ गायकवाड, मनोज राय, अमित सोनवणे, सचिन जाधव, वंदना मोरे, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, अभिमन्यू गायकवाड, सुरेश म्हात्रे, एकनाथ म्हात्रे सह सचिव गणेश गाडवे, श्याम शेळके उपस्थित होते। तसेच या स्वागत यात्रेचा समारोप गावदेवी तिसाई देवी या ठिकाणी झाला। सर्व मान्यवरांचे आमदार सुलभा गायकवाड यांनी सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले। भारत माता की जय श्री राम, जय श्री राम। आज इथे आपण हिंदू नववर्षाची जी शोभायात्रा काढली त्यामध्ये जे आपले शाळेने भाग घेतला, संस्थांनी भाग घेतला आणि जे स्वतःहून या आपल्या रॅलीमध्ये जे शोभायात्रेमध्ये सहभागी झाले त्यांचे खरंच मी मनपूर्वक आभार मानतो। कारण हा नववर्ष सगळ्यांचाच आहे, हिंदू समाजाचा नाही, सगळे जाती धर्मांचा आज आपण इथे नववर्ष हा साजरा करतो आणि आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा मला होती। आणि आज या यात्रेमध्ये जे सर्व शोभायात्रेमध्ये जे सर्व सहभागी झाले त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि नवीन वर्षाच्या त्यांना शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।